आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत ही बैठक सुरू आहे, त्यामध्ये प्रत्येक पक्षाचा नेता या ठिकाणी आपलं मत मांडतो। त्यामध्ये राज ठाकरे यांनी हा सवाल केलेला आहे, दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं राज ठाकरे म्हणाले। प्रत्येक पक्षाकडून जी आता आढावा बैठक विभागवार घेतली जाते तर त्याच्यामध्ये मनसे सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करते आणि मनसेकडून राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की मतदार याद्यांवर बारीक लक्ष ठेवा आणि हाच मुद्दा हाच प्रश्न आता राज ठाकरे यांच्याकडून मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे, दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेला आहे। तर निवडणूक अधिकाऱ्यांना इथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आपण पाहतो की निवेदन देण्यात आलंय। या शिष्टमंडळानं आपलं हे निवेदन निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे दिलंय। उद्धव ठाकरे यांनी हे निवेदन चोकलिंगम यांच्याकडे दिलेलं आहे। याच वेळेला राज ठाकरे यांनी काही मुद्दे इथे उपस्थित केलेले आहेत, काही प्रश्न निवडणूक आयोगाकडे इथे मांडलेले आहेत। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं असा सवाल राज ठाकरे यांनी केला। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।